भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला। एसआयटी मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचा वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं अशी भूमिका सुद्धा भाजप आमदार धस यांनी मांडली। सुरेश धस यांनी मोठा दावा केलेला एसआयटी मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचा वाल्मिकशी संबंध असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं अशी भूमिका मांडलेली आहे। सातत्यानं सुरेश धस हे या प्रकरणामध्ये भूमिका मांडतात आणि त्यातच आता त्यांनी नवा दावा केलेला आहे। एसआयटी मधील अधिकाऱ्यांचा वाल्मिकशी संबंध असल्याचा मोठा दावा हा सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। नुकतीच सरकारकडनं एसआयटी गठीत करण्यात आलेली एसआयटीचं कामही सुरू झालेलं आहे, मात्र त्यात आता सुरेश धस यांनी हा मोठा दावा केला। चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं अशी भूमिका सुद्धा सुरेश धस यांनी मांडलेली आहे। यापूर्वीच मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्यासोबतचे त्यांच्या संबंधांची कबुली दिलेली आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांनी केलेली ही मागणी। नाही, त्याच्यामध्ये काय झालं की काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणाची बदली ही वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे। गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये। काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहेत हे पण पुढे आलंय। आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना, आकाशात सांगण्यावर तो पिस्तूल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या। 100% बीडचं पोलीस दल जे आहे या पोलीस दलाच्या बाबतीमध्ये बरंच शिफारसी आणि ह्या कारण माननीय तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पॉवर ऑफ अटर्नी ही आकांकडे दिल्यामुळं बरेचसे अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत। तर ते आकांच्या बऱ्याचशा जणांना चार्ज हे आकाच्या शिफारशीवर मिळाला आहे। त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित 2-4 नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात। माझं मत आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही, पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही। एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडंसं बाजूला सरकावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे। तर आरोपी वाल्मिक कराड बाबत एक मोठा दावा करण्यात आलाय। बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला स्लीप एपिनिया हा आजार असल्याचा दावा केला गेलाय। वाल्मिक कराडकडनं कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका करण्यात आलेली आहे। बीड न्यायालयानं वाल्मिक कराडची मागणी फेटाळली। केवळ शासकीय व्यक्तींकडनं सुविधा देण्यासाठीचे आदेश हे कोर्टाकडनं देण्यात आले। तर वाल्मिक कराड याला झालेला स्लीप एपिनिया हा आजार नेमका काय आपण बघूया। झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो, या आजारामधली लक्षणं नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाक हे बंद पडते, त्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। वय 40च्या वर असल्यास याचा जास्त धोका होतो। हृदय किंवा मूत्रपिंड निकामी झालेल्या लोकांना याचा अधिक धोका आहे। बीड खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। वाल्मिक कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरती संभाषण केलेलं होतं। खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाट्याची चौकशीमध्ये याबद्दलची कबुली पुढे आलेली आहे। वाल्मिक कराडचे अधिकाऱ्यांशी बोलणं झालं की चाटे यानं कबुली दिली आहे। सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये मोठा खुलासा केला। बीड खंडणी प्रकरणामध्ये ही नवी माहिती आता पुढे येते आहे, त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे।
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। इलेक्शन फंडसाठी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलंय, तर वाल्मिक कराडच्या शरणागतीवरनं आव्हाडांनी टोला लगावला। हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। इलेक्शन फंडमुळे महाराष्ट्रात झालेली काही लफडी आहे त्याच्यातली एक आहे। संतोष देशमुख प्रकरण बीडचं जे आहे ते इलेक्शन फंडावरनं ती 2 कोटीची जी वसुली आहे ती इलेक्शन फंडाची वसुली आहे। एकंदरीतच हे सगळं प्रकरण हे माझ्या अंदाजाने दडपण्याच्या दिशेने नेलं जात आहे। माननीय वाल्मिक कन्ना कराड साहेब हे छोटेसे परळीत होते, ते आता बीडचं राख त्यांच्याकडे, बीडचा मटका त्यांच्याकडे, बीडची दारू त्यांच्याकडे, सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे। हे घडतं कसं? बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजितदादा आणि वाल्मिक कराड बाबत एक मोठा दावा केला। अजित पवार जेव्हा मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी असल्याचं सोनावणे यांनी म्हटलंय। अजितदादांच्या दौऱ्यामध्ये असलेल्या त्याच गाडीमधनं वाल्मिक कराड पुण्यामध्ये CID समोर शरण आला असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। तर अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी आरोपीच्या गाडीचा मालक काम करत होता का असा सवाल सोनावणे यांनी उपस्थित केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतोय। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। रस्त्यावर प्रवास करताना आपल्या गाडीच्या पाठीमागे 4 गाडी सोडून कुठली गाडी आहे म्हणजे ती कारवाईमध्येच होती असा दावा करणं म्हणजे काय? एक तर ती बाब संवेदनशील असल्यामुळे मी या बाबतीमध्ये अधिक काय बोलण्यापेक्षा बजरंग सोनावणेंनी गाडीचा नंबर सांगावा, व्हिडिओ असेल ते सांगावं, कोण गाडीत होतं ते सांगावं। बेछूट आरोप करून ही जी घटना आहे ती निंदनीय आहे, क्रूरतेला काळिमा फासणारी आहे। त्याच्यामुळे याची सर्वदूर पद्धतीची सखोल चौकशी केली जावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। ज्याचा कोणाचा दूरवरून जरी संबंध असेल तेही सत्य या चौकशीच्या माध्यमातून जनतेच्या समोर त्या ठिकाणी यावं अशी पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे। तर या सगळ्या वादावरती बोलत असताना राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। तर बीडच्या आरोपींना मुख्यमंत्री सोडणार नाहीत असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरवर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे, कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली केस, खून अशा फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही, तो म्हणजे इकॉनॉमीचा। अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपचं नातं हे इकॉनॉमिक्सचीही असतं। मी कालही सांगितलं की अशा घटनाचं राजकारण फार होऊ नये। हे मान्य आहे की फार गंभीर घटना आहे, न पटणारी आहे, माणुसकीला काळिमा फासणारी आहे। अशा घटना सरपंच सारख्या लोकप्रतिनिधीला मर्डर होणे हे महाराष्ट्राचं स्वप्नार नाही। बट घटना झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलं आहे देवेंद्रजींनी आणि त्या घटनेमध्ये इतक्या खोलपर्यंत गेल्या देवेंद्रजी की ते सोडणार नाही कोणाला। असं आहे की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्घृण अशी हत्या करण्यात आली की ते नुसतं ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर काटे उभे राहतात। एखाद्याला गोळे मारून ठार करतात ते तर आपण समजू शकतो, पण कुठे लायटरने डोळे जाळणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारणे, या अशा अनेक गोष्टीच्या अनेक आणखीन न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत। या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही।
खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची भेट घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची त्यांनी या दरम्यान चर्चा केली. आयोगानं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली. संतोष देशमुख जे आमचे आहे त्यांचे जो मर्डर झाला त्यांना टॉर्चर करून जे मारलं त्याच्या संदर्भात मी राष्ट्रीय मानव विज्ञानला पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केली की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही आदेशित केलं पाहिजे आणि आपण स्वतः त्याच्यात लक्ष घाला. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी तसा शब्द दिलेला आहे की आम्ही त्याच्यात पूर्ण लक्ष घालू आणि त्याप्रमाणे ते आम्हाला महाराष्ट्र शासनाला आदेशित करतील, आम्हाला न्याय देतील.